हाँ काही नाही सुरू करतो 7 वाजता आपलं कामाला असतात. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर्वांना. सात आहे आपण सुरुवात करूया तोपर्यंत येतील काही लोक. आपण प्रवेशचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला इकारांत विभक्ती बघितल्या होत्या. कोणता शब्द होता आठवता का तुम्हाला तो? हरी होता सर. हरी. ठीक हरी आहे. हरी. ओके ओके ठीक आहे. आपण हरी मान्य करू आपण. तर आज आपण थोडस बदलून त्याला मतीवरती बघूया. पॅटर्न सेम असतो आणि शब्द तशाच प्रकारे बदलतात. प्रथमा मतीही मती मतयः. पहिलं मतीही असतं जरी हे नाम असलेलं मती आहे तरी प्रथमा एक वचन मतीही, द्वितीया म्हणजे मतीला हे दीर्घमती आणि सर एक बहुवचन. मिनिट सर. हा हा कहा कौचं तेच स्क्रीन दिसतंय. मतीचा स्क्रीन दिसत नाहीये. हे हे उजवीकडे मती दिसतं का तुम्हाला? हे एक वचन दिसतं का? हा दिसला दिसला. ओके त्याच्या ओके पुढे सर. मती आहे पाहिजे. थँक्यू. हा ओके ओके. हा तर तयार केलेला टेबल आहे. हे कशा करता केला होता की ते सगळ्या गोष्टी एके ठिकाणी दिसाव्या. म्हणजे याला संस्कृतमध्ये काय प्रश्न विचारायचा, मराठीमध्ये काय विचारायचा आणि याचा मराठीमध्ये आपण कशा प्रकारे इंटरप्रिटेशन करू शकतो असं केलं होतं त्यावेळेला. हे मतीही मती मतयः जसं आपण ऋषीचं केलं होतं तसं ते मतीही मती मतयः. द्वितीयामध्ये ला आणि ना याला यांना असं. द्वितीय एक वचन मतीन, द्वितीय द्विवचन मती आणि द्वितीय बहुवचन मतीही. आता इथे आपण बघितलं तर प्रथमा द्विवचन मती, द्वितीय द्विवचन मती. ओके. आणि प्रथमा एक वचनचं मतीही हे ह्रस्व आहे, द्वितीय बहुवचनचं मतीही हे दीर्घ. म्हणजे काहीतरी ठोकताळे लक्षात ठेवायचे की जेणेकरून आपल्याला त्याला लक्षात ठेवायला सोपं होईल आणि काही डिफरन्सिएशन होईल त्यामुळे. तृतीय मध्ये मत्या हे नेईशी मराठी म्हणतात, बहुवचन नी. तृतीय एक वचन मत्या म्हणजे मतीने. मती म्हणजे बुद्धी, मतीने. तृतीय द्विवचन मतीभ्याम म्हणजे 2 मतींनी. आणि तृतीय बहुवचन मतीभिः म्हणजे सर्व मतींनी. चतुर्थी एक वचन. चतुर्थी म्हणजे साठी किंवा यांना, त्यांच्यासाठी, देवासाठी, कुणापणसाठी. मत्यई मतीसाठी किंवा मतये मतीसाठी. चतुर्थी द्वितीय मतीभ्याम 2 मतींसाठी. आनंद जोशी तुमचा घरातला आवाज येतोय. मतीभ्याः बहुवचन चतुर्थी सर्व मतींसाठी. पंचमी म्हणजे पासून किंवा त्याच्याहून कंपॅरिझन करण्याकरता किंवा दूर गेला असं दाखवण्याकरता. मते हे किंवा मत्यः पंचमी एक वचन म्हणजे मतीपासून किंवा मतीहून. पंचमी द्वितीय
मतीभ्याम म्हणजे दोन मतींपासून किंवा दोन मतींहून. आता इथे काय दिसतं आपल्याला? तृतीय चतुर्थी पंचमी हे द्वितीय विभक्तीमध्ये एकच आहे. मतीभ्याम मतीभ्याम मतीभ्याम. आपल्याला वाक्यातल्या संदर्भानुसार ओळखावं लागेल ही चतुर्थी आहे का तृतीय आहे का चतुर्थी आहे का पंचमी आहे. षष्ठीमध्ये मते हे. तर पंचमी आणि षष्ठी एकच आहे. मत्यहा मते हे. मत्यहा मते हे. पंचमी आणि षष्ठी हे सुद्धा आपल्याला संदर्भानुसार घ्यावं लागेल. म्हणजे मती होऊन आणि मतीपासून आणि मतीचा मतीची मतीचे हे एक वचनामध्ये एकच आहे. द्विवचनामध्ये षष्ठीमध्ये मत्योहो म्हणजे दोन मतींचे. बहुवचन मतीनाम हे जिथं इथं नाम येतं हे बहुतेक सगळं षष्ठी बहुवचन असतं. सप्तमीमध्ये मत्यो मतौ. सप्तमी एक वचन मतौ किंवा मत्याम. आणि सप्तमी द्विवचन मत्योहो. बहुवचन मतीषु. हे आपण बघितलेलं आहे की जिथं इथं हे पोटपड्या श येऊन उकार येईल मतीषु किंवा काही शू असं हे सगळं सप्तमी बहुवचन. आणि स्त्रीलिंगीमध्ये किंवा किंवा सु येतं. संबोधन एक वचन हे मते. द्विवचन हे मती. बहुवचन हे मत ये. तर हे घेण्याचा उद्देश काय होता हे वाचण्याचा? की थोडंसं रिफ्रेश व्हावं आणि आपण पुढे जे घेणार आहोत साधारण ते काही शब्द यातले तसेच आहेत म्हणून. परवा दिवशी तुम्ही वाटतं हे दोन शब्द पहिले घेतले होते. तू कहाँ रहता है त्वम कुत्र वससी. त्यावेळेला निवससी पण सांगितलं होतं. निवससी म्हणजे साधारणपणे कायमरूपी राहतो तो निवससी आणि काही काळाकरता राहतो तो वससी. नंतर हे हिंदीमधून संस्कृत करायचे ते क्या ऋषी वन में रहते हैं किम ऋषियः वनेषु वसंती. हा दुसरा झाला त्या दिवशी. आणि आता आपण तिसऱ्यामध्ये जाऊया. तर आपण हे उत्तरासहित जाऊया. तर ह्या शब्दांची आपण एकदा ओळख करून घेऊ आणि जेव्हा आपण उजळणी करू ते सगळ्या गोष्टीची त्यावेळेला उत्तर झाकून मग तुमच्याकडून वधवून घेऊ आपण ते की आपल्याला किती आठवतं किंवा आठवत नाही. सुरुवात निलिमा चव्हाण मॅडम तुम्ही वाचू शकता का तिसरं? निलिमा ताई. ओ हो. तिसरं. तीसरा ना, मैं भी वन में जाऊंगा. हो. मैं भी म्हणजे अं, अं, मैं म्हणजे अहम. भी म्हणजे अहम अपि. अहम अपि वने वने. गमिष्यामि. व्हेरी गुड नाईस. अहम अपि वने गमिष्यामि. पाहून सुद्धा किंवा न पाहून सुद्धा हे सोपं वाक्य होतं. भविष्य काळामधलं साधं वाक्य. थँक्यू. सुरेखा ताई. हाँ सर. वहाँ ऋषियों के दर्शन करूंगा. हा तत्र हा. ऋषीणाम दर्शनम करिष्यामि. आता थोडं एक्सप्लेन करा दर्शन. मला. हा ऋषी ओकेचं ऋषी नाम का घेतलं तुम्ही? ऋषीनाम षष्ठी बहुवचन आहे. हो कारण येस. की दर्शन ऋषी ओंके लिहिलंय ना म्हणजे बहुवचन आहे ओके म्हणून ऋषीनाम बहुवचन घेतलं. राईट. दर्शनम म्हणजे क्या करूंगाचं दर्शन उत्तर आहे ते द्वितीय मध्ये असायला पाहिजे म्हणून दर्शनम. व्हेरी गुड. आणि आणि करिष्यामी करिष्यामी हे भविष्य काळ आहे. छान. आणि हा दर्शन घेणारा अहम आहे त्यामुळे ते करिष्यामी. करिष्यामी करेक्ट नाईस. इथे अहम जरी लिहिलेलं नसलं तरी अहम हे अध्यारूत आहे. थँक्यू. जय मला ताई. ऋषि सत्य और धर्म की रक्षा करते हैं. ऋषयः सत्यम धर्मम धर्मं च रक्षन्ति. आता असं का घेतलंय सांगा?
कारण ऋषीच बहुवचन आहे म्हणून ऋषयः कशावरून तुम्ही ठरवलं की बहुवचन आहे? करते है. करते आहे वरून कळलं की ऋषी आहे, हा. अनेक आहेत. हा, राईट. हो. हो. आणि सत्यम आणि धर्मम द्वितीय हा, कर्म आहे ते म्हणून, आणि च राईट. आलंय, म्हणजे हो. च तर आणि हा, आणि म्हणून आणि च आलं. हा, आणि रक्षंती बहुवचन. भूतकाळ. हा. नाही, अ, वर्तमान काळ. बहुवचन. सॉरी, काळ वर्तमान काय बहुवचन. बहुवचन, आय एम सॉरी, बहुवचन, हा. वर्तमान काय बहुवचन. हा. येस. ऋषयः जे आहे ते ऋषीचं प्रथम बहुवचन आहे. ऋषयः सत्यम धर्मम च रक्षन्ति. त्यात कुणाला समजलं नाही असं आहे का याच्यामध्ये? त्यात काही अडचण आहे, समजलं नाही असं काही आहे का? नाही सर. नाही. हा, पुढे जाऊ आपण. आनंद जोशी अनम्यूट होता. 6वं. वे वे धर्म को नहीं छोड़ते. राईट. वे म्हणजे ते धर्म त्यजंती. हे तुम्ही वाचलं. मला सांगा, वेचं ते का घेतलं तुम्ही? हा, वेचं ते का घेतलं? ते अनेक वचन ना. ते कशाचं आणि वचन आहे? ताच सहच. सह सहच तौ ते ते. सह म्हणजे तो, तौ हा, म्हणजे ते दोघे, ते म्हणजे ते सगळे. ते सगळे. आणि वे जे आहे, वे हे हिंदी मधलं बहुवचन आहे. आणि क्रियापद जर हा, बघितलं आपण तर छोडते. हा, जर एक वचन असतं तर छोडता आलं असतं. हा, म्हणजे हा, हे बहुवचन आहे. वे बहुवचन. छोडते. हा, वे छोडते म्हणजे ते हा, त्यजंती. आता छोडणे करता काय धातू आहे? त्यज. त्यज म्हणजे त्यज. सोडणे. हा, त्यज पासून झालं ते बहुवचन त्याचं, त्यजंती म्हणजे सोडतात. त्यजंती. हा, सोडतात. आणि नाही साठी न आलं. न आलं. आणि धर्म जे आहे ते या ठिकाणी द्वितीय विभक्ती कर्म आहे. आणि धर्मम, धर्मम. धर्मम हे सुद्धा नपुंसक लिंग आहे. त्यामुळं धर्मम हे द्वितीय आहे इथे, नपुंसक लिंग आहे म्हणून धर्मम नाही. ओके, थँक्यू. छान. ते धर्मम त्यजंती. हिरा. हिरा अनम्यूट होत आहे का? हिरा जागेवर आहे का? ओके. वैजयंती जोशी. हा, हो सर. 7वं. धर्म का त्याग कौन करते हैं? ओके. प्रश्नार्थी वाक्य है. हो. धर्म का म्हणजे धर्मम. आता आधी हे ठरवा धर्मम की हे हा, नाही, आधी हे ठरवा की त्यात करता कोण आहे? कौन करते है. कौन करते हैं? तर कौन कौन करते हैं? कौन करते हे म्हटलं की काय होतं ते? कोण करत आहेत. मराठीमध्ये केला आपण तर कोण करतात? म्हणजे कोण बहुवचन आहे. करतात? हा, कोण करता हो, काय म्हणजे बहुवचन. कोण करता काय संस्कृत मध्ये कह, हे की नाही? कह. कह म्हणजे हो. कोण. तर कहचं बहुवचन के. हा, हा, कहचं बहुवचन मध्ये बहुवचन के. हा. के. म्हणजे हे कोण करते ते आणि कोण आलं? के. धर्म के. का हा. म्हणजे आपला काय पाहिजे? द्वितीय. आता तसं पाहिलं तर धर्मम. आपण म्हटलं असं धर्मस्य. धर्म का म्हटल्यानंतर पण हो, धर्मस्य. धर्मस्य. हा, धर्मस्य का नाही घ्यायचं? कारण इथे धर्मम असं द्वितीय वापरलं जातं. द्वितीय वापरले, हा, धर्मम. हा. आणि मग धर्मस्य का बरं नाही वापरायचं सर? नाही, धर्मस्य हे नाही वापरलं जात. की इथं पूजेचा संबंध असतो. पूजंती, अर्चयंती, अर्चती, या सगळ्या त्याच्यामध्ये. गोष्टींमध्ये द्वितीयच वापरले जातात. षष्ठी नाही अच्छा. वापरतात. हा, हा. म्हणजे धर्मम के त्यजंती. धर्माचा कोण त्याग करतं? त्यज कोण त्याग धातूवरून. करतात? हा, वरती आपण त्यजंती. 6व्यामध्ये काय पाहिलं? छोडते, सोडून देणे. याच्याकरता त्यज सोडून होतं, देणे. ठीक आहे नाही? आणि इथे काय पाहिलं आपण? बहुवचन म्हणून त्याग. त्यजंती. हो ना. वर्तमान नाही, काळ वचन. छोडण्याकरता त्यज धातू होता. इथे त्याग त्यज. करण्यासाठी सुद्धा त्यज धातू आहे. म्हणजे हो. सोडणे आणि त्याग करणे म्हणजे दोन्ही एकच. म्हणून एकच. इथे त्यज धातू. म्हणजे आपल्याला सोडणे जरी बरोबर. आलं तरी त्यज,
आणि त्याग करणे आलं तरी पण त्याग त्यज. करून आला तरी त्यज. आणि हा, बहुवचन असल्यामुळे त्यजंती. त्यजंती. बरोबर. आता हे जर थोडं बदललं आपण तर काय होईल? के धर्मम त्यजंती. हा, कोण कोण धर्माला धर्माचा त्याग करतं तरी पण ते चालतं. धर्मम के त्यजंती हे जसं वाक्य हिंदीमध्ये आहे तसं आपण हम्म. त्याच सिक्वेन्स मध्ये घेतलं. धर्मम के त्यजंती किंवा के धर्मम त्यजंती. कोण धर्माला त्याग करतं. हो. ओके. तुम्ही कम्फर्टेबलच सांगा, नसेल तरी सांगा बरं का. ओके, काय? थँक्यू. कम्फर्टेबल असाल तुम्ही तरी सांगा, की डिफिकल्टी असेल तरी पण सांगा. हो हो, नाही नाही, कम्फर्टेबल, काय प्रॉब्लेम. हिरा आहे का? कल्याणी ताई. कल्याणी आहे हा. आठवा. हाँ हो. दुर्जन हा धर्म को छोड़ते हैं. हा, आता इथे छोड़ते हैं यामुळे लक्षात येतं की ते बहुवचन आहे, राईट. म्हणून दुर्जन हा झालं. धर्म को म्हणल्यामुळे धर्म हा हे जे कर्म असल्यामुळे आपण द्वितीया घेतली आणि दुर्जन हा बहुवचन असल्यामुळे त्यजंती हे जे आहे ते बहुवचन आहे. हा, इथे पंचवीस धातू त्यजंती. रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर आहात का? रत्नप्रभा ताई. बर. हा, हाँ, 9. वे दूसरों की निंदा करते हैं हा हा. ते वे- अन्यान निंदन्ति. ओके. आता वे वे म्हणजे काय? हिंदी मधलं वे म्हणजे मराठीमध्ये काय? ते. ते मराठी म्हणजे मधलं ते. हो हो वेच्या ऐवजी जर समजा हे वे म्हणजे बहुवचन झालं हिंदी मधलं. आपण जर हो. हिंदीमध्ये एक वचन केलं असतं तर काय झालं असतं? वह. हाँ, वह. वह दूसरों की निंदा करता है आणि वे हाँ. दूसरों की निंदा करते हैं असा फरक आहे. तो दुसऱ्याची निंदा करतो हो. म्हणजे सह अन्यान निंदती. अजून एकदा करू. आता अन्यान कसं आला आपण पाहू, पण ते वह वेच्या ऐवजी जर वह आलं आणि करता हा. है जर आलं तर वह अन्यान निंदती असं आलं. इथे काय आहे? वहच्या ऐवजी वे आहे. वे ती काय आहे? निंदा वहचं बहुवचन आहे आणि क्रियापद आहे करते है म्हणजे हे बहुवचन आहे. म्हणून निंदन्ति. निंदंती. धातू काय याचा? निंद. निंद वरून निंदंती. निंद वरून एक वचन असेल तर निंदती. निंदति. आता अन्य अनेक वचन. अनेक वचन बहुवचन. बहुवचन. संस्कृतमध्ये त्याला बहुवचन म्हणतात. अन्य म्हणजे वचन. दुसरा, इतर. आणि त्याचं बहुवचन झालं अन्यान. इथे काय त्याने म्हटलेलं आहे? दुसरो की. इथे हा. त्याने जर म्हटलं असतं दुसरे की तर मग ते एक हो. वचन झालं असतं. दुसरो म्हटलंय म्हणजे दुसऱ्यांची म्हणजे बहुवचन. म्हणजे सगळंच बहुवचन आहे हे. ते अन्यान निंदंती. ते दुसऱ्यांना निंदतात. हाँ, जरी किंवा हिंदीमध्ये निंदा. असेल दुसऱ्यांची निंदा करतात तरी इथे अन्यस्य नाही आलं. अन्यान द्वितीया. अन्यान निंदन्ति. ओके. कम्फर्टेबल हो. आहात? ओके. सर एक विचारायचं होतं. हा. ते अन्यान जो शब्द आहे ना सर, हा. तर अन्य हे अव्यय नाहीये का ते? अन्य शब्दाचं कारण विभक्ती आली ना तिथे म्हणून म्हटलं मी. हा, नाही आपण अन्य म्हटलं इतर असं म्हटलं तर ते नाही, तो शब्द बदलतो नाही अव्यय तर मध्ये गेलं तर अव्ययाची विभक्ती येत नाही. अव्यय नाही अन्य येणार कारण ते या ठिकाणी त्याला विभक्ती आहेत ना. इतर अन्य म्हणजे इतरांना हा तेच इतरांचे म्हणून मला इतरांना. कन्फ्युजन झालं. हा म्हणून नाही विभक्ती आहे हा, त्याला. म्हणून कन्फ्युज झाले जरा म्हणून नाही विचारलं. नाही. हा. ओके. हा. पण ते अव्यय नाहीये म्हणजे. नाही अव्यय नाही. अव्यय असतं तर ते त्याला विभक्ती आलीच नसती आणि त्याला नाहीच आहे. मराठीमधलं जरी घेतलं आपण इतर जरी घेतलं तरी त्याला विभक्ती आहे. हा.
म्हणून जरा मला कन्फ्युज हा. झालं, दुसरं काय. नाही होतं yes. पण चांगलं आहे, शंका दुरुस्त केली, चांगली आहे ना. सुधा मॅम तुम्ही वाचाल का? शुभदा कुलकर्णी, आपलं हाँ घोषवाक्य. सर, हाँ हम किसी की निंदा नहीं करते. हा हम हे आहे बहुवचन म्हणून वयम आलं. ओके. वयम कमपि न निंदामह. वयममुळे मह आलं त्याला. आपण काय म्हणतात त्याला, बहुवचन आहे. वयम निंदा. बहुवचन. हा ओके. हे कमपी काय आहे? हा मी तेच माझं तिथेच हे झालं. किमपी का किमपी नाही आपण आलं इथे? ऐकलेलं आहे ना, हा. किमपी वापरलेलं आहे आपण. किम म्हणजे काय? कम अपि कोण हा कोण हा. किम म्हणजे काय, कोण. आणि आणि कम हा. किसी की, कोणाची. हे कम. कोणाची. हा हा कम म्हणजे इथे कोण वापरलेले. मग किमपी पण बरोबर वाटेल असेल किम ना नाही, तुमचं? किमनी कोण नाही होत. अच्छा, किमनी काय होईल? काय. किम हा किम करोशी, काय अच्छा करताय. अच्छा. हा हा बरोबर. वयम कम अपी. कम म्हणजे क वरती अनुस्वार किंवा क आणि म. म हलंत. हलन. आता इथं कम आणि अपी एकत्र केलं म्हणून ते कमपी. त्यामुळे कम आणि अपीची संधी झाली म्हणून ते कमपी. कमपी झालं. म्हणून कंसात त्यांनी दिलंय कम आणि अपी. कम अपी. आणि न निंदामह. हे निंदामह म्हणजे आहे ते वयमचं. वयमची आपण जेव्हा जेव्हा वयमसाठी. बहुवचन करतो तेव्हा मचं अनुस्वार, मच्या पुढे 2 विसर्ग असतात. आता आपण बघितलेले आहे. हम्म. हे कुणाला समजलं असं कोणी आहे का? वयम कमपी न निंदामह. कमपी म्हणजे कोणाचीही, किसी की भी. निंदामह. निंदनती यायला पाहिजे ना पण. हा निंदनती गाणी आलं. हं. निंदनती कुठे आलं असतं? दुर्जनः धर्मम निंदन्ति, ते अन्यान निंदन्ति, इथे आलं. हं. हे इथं दुर्जनः किंवा ते हे काय आहे? कोणतं पुरुष आहे हे? ते जे आहे, दुर्जन जे आहे, हे समोर उपलब्ध नाही आहेत. प्रथम पुरुष आहेत ते. आणि वयम काय आहे? आपण. उत्तम पुरुष. आम्ही. उत्तम पुरुष आहे. आम्ही उत्तम. उत्तम पुरुषाचे जसं जे अहम आहेत आवाम वयम, मी हा. वम मह. वयम साठी मह लागतो. ते राईट. इथं जे वयमसाठी जे क्रियापदाचं रूप आहे वर्तमान काळातलं, त्याच्या पुढे शेवटी म लागून त्याला विसर्ग दिला जातो. अगदी सुरुवातीला आपण बघितलं होतं तो टेबल, तुम्ही घरी पाहून काढून बघा. स तौते जे आपण बघितलं होतं त्यावेळेला अहम आवाम वयम. हं. त्यामध्ये वयम. हा वयम अहम गच्छामी, वयम महा. आवाम महाव. गच्छाव गच्छावह. आणि वयम गच्छामः. गच्छामह. असं हे निंदामह. वयमचं जे वर्तमान काळात रूप असतं क्रियापदाचं, त्याला शेवटी विसर्ग लागू म्हणजे म होतं ते, आणि क्रियापद जे असेल त्याचं ते रूप असतं म्हणून ते झालं निंदामह. तर निंदंती नाही. निंदंती हे प्रथम पुरुषाला असतं. प्रथम पुरुष बहुवचनाला निंदंती, प्रथम पुरुष एक वचनाला निंदती, त्यजती. ओके. सोपं वाक्य एकदम. माधुरी कुलकर्णी. हम कुछ नहीं चाहते. हमला वयम कुछ नहीं किमपि न वांछामः. हा म्हणजे नाही करताना चाहणे. चाहणे म्हणजे इच्छा असणे. त्याला साठी धातू आहे वाचामः. वांछ. वांछ म्हणजे इच्छा. आणि त्याचं मग ते इच्छा पण चालेल ना. हा इच्छामह पण इच्छा. चालतं. इच्छामह पण चालेल तसं ते.
पण इथे वापरलं त्याने वांछामः वापरला. वयम वयमसाठी किमपि न वांछामः. आता तुम्ही इथे बघा, याच्या मागच्या वाक्यामध्ये काय होतं, वयम कमपि किसी की, आणि इथे वयम किमपि कुछ किमपि नहीं, आणि इथे किसी की. कमपि. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल असतं त्यावेळेला कम असतं, आणि जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल असतं किंवा एखाद्या स्थितीबद्दल असतं तेव्हा किम. कुछ नहीं चाहते, कुछ म्हणजे किम, हं. आणि किम किसी जे कोणाबद्दल असेल तर कम. तर कम. हा फरक त्यामध्ये आहे. वयम हम म्हणजे वयम म्हणजे आम्ही. कुछ कुछ भी पाहिजे इथे, ऍक्च्युली भी नाहीये त्यामध्ये. कुछ भी नाही चाहते. जर भी नसेल तर फक्त किम येईल त्यामध्ये. अपि. मग हं. वयम किमपि न वांछामः. वांछामः का आलं, वयमचं हे वर्तमान काळातलं बहुवचनी रूप आहे वांछचं, वांछ धातूचं. ओके, हा एक क्लिअर झाला. ओके, थँक्यू. तिला आहात का? हा सर हा बोला. हे वांछा म्हणजे हे जो जे वांछील तो ते लाहो त्यासारखं आहे का? वांछ म्हणजे इच्छाच ना. हा जे आपण ते पसायदानामध्ये जे ज्ञानेश्वर दाने वाचलं त्यामध्ये ते जो जो जे जे वांछील, वांछील हा तो ते ते पाहो. हा जो जे वांछील हे प्रथम पुरुषी घेतलं गेले ते, हा, म्हणजे मराठी म्हणलं तृतीय पुरुषी. अच्छा अच्छा. हा हा हे वांछा म्हणजे हे उत्तम पुरुषी, मराठी म्हणलं तृतीय, मराठी म्हणलं प्रथम पुरुष. हं. कोण राहिला येतात? हिरा नाहीये. हा मी घेतो. हा या, माझा हा बऱ्याच तुमचा वेळा हा. नंबर शेवटी ओके, येतो. मला वाटतं तुम्ही आहात की नाही वाटतं मला. हा आहेत आहेत. वह कुठलं 12 ना? 12. 12. तू क्या चाहता है? हम्म, त्वम किम किम वांछसी? हम्म, तर तू म्हटलं म्हणून त्वम झालं, हम्म, आणि किम म्हणजे क्या, हम्म, त्याच्यासाठी किम घेतलं, हम्म, आणि वरती जे किमपी होतं त्याच्याऐवजी हम्म, नुसतं हम्म, आहे तर क्या, हम्म, आणि चाहता आहे वांछचं हम्म. त्वमसाठी ते वांछसी. तो म्हणजे कुठला झालं ते? ते द्वितीय झालं ना. पुरुष कोणतं झालं ते? हा द्वितीय पुरुष, द्वितीय पुरुष एकवचन. एकवचन. राईट. हा, त्वमचं वांछसी. हा, राईट राईट. अजून कोणी राहिलाय का? पद्मजा पॉल मॅडम. हो सर. हा, हा, तुम्ही 16वा घ्या बरं. बर ठीक है. उस बालिका को राजा लड्डू खिलाता है. हम्म, बालिका एक वचनी आहे, म्हणजे एकच बालिका आहे, तर राईट. एक वचन येईल तिथे. ओके. उस म्हणजे ती म्हणजे आता हे मला रूप पाठ नाहीये सर, मी इथलंच वाचतीये ते. हो हो, ठीक आहे ठीक आहे. ताम बालिकाम. हा, लड्डू म्हणजे मोदकम. ओके. आता खिलाच्या ह्याला खाद्यती कसं येईल मला हा. लक्षात नाही आलं ते. खाद्यते नाही ते, आणि खादयती. हा, खादयती. हम्म. आणि राजासाठी नृपती. राईट. नृपती ही ताम बालिकाम. नृपती ही ताम बालिकाम मोदकम खादयती. हा, खादयती. ताम बालिकाम द्वितीय आहे, आणि खादयती त्यांनी लिहिलंय प्रेरक रूप. हे काही कळलं नाहीये. हा हा हा. आपण ह्याच्या आधी बघितलेलं आहे, चलती बघितला आपण, चलती. तो सारथी अश्वः चालयती किंवा रथम चालयती, असं वाक्य बघितलं आपण. हो बरोबर आहे. सारथी काय करतो? रथाला चालवतो. हा,
चालयती तसं हा खादयती म्हणजे खिलवतो. हा खिलवतो. स्वतःवरती ऍक्शन झाली तर ती खादती, चलती. ओके. जेव्हा तो हा. दुसऱ्याकरता करतो किंवा ती दुसऱ्याला प्रेरणा करतो की तू कर हे, तर हा. बालिकाला काय करतो राजा, लाडू खाऊ घालतो. स्वतः खाल्लं असतं हा. तर खादती आलं असतं, पण खादती त्याने आलं. खाऊ घातला बरोबर. त्याने, म्हणून खादयती. म्हणून खादयती. हा, करेक्ट. तर ओके. हा जो बदल आहे याला म्हणतात प्रेरक रूप. त्या क्रियापदाचं अच्छा. प्रेरक रूप. हा, त्यातून प्रेरणा दिली बर. जाते की त्याने ऍक्शन करावी ती. बर. आणि ताम बालिकाम द्वितीय, द्रौपदी ही हा करता प्रथमा. ओके. थँक्यू. राहिलाय अजून? ओके, सुरेखा मॅम. 13व. सर 13व घेऊ, म्हटलं 17व नाही घ्यायचं. ना, मध्ये राहिला, गॅप सोडला आपण जरा. थोडं वेगळं आलं होतं म्हणून त्यांना घेतलं मस्त. हा हा. अच्छा. वह कुछ नहीं चाहता. वह म्हणजे सह, कुछ म्हणजे किमपी, म्हणजे तो काहीच नाही चाहता, म्हणून ते वांछती. कारण सहा हा 6 तवतेमधला 6 तत्च 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 पुलिंग आहे ना सर? 6 बरोबर आहे. 6 तत्. हा, बरोबर. त्यामुळे ते वांछती. हा, त्याच्यामुळे ते वांछती. हा, 6 किमपी न वांछते. तो वांछती का काहीच आलं नाही, का? सह जे काहीच येते, कशाचीच इच्छा नाही करत. सह जे आहे ते प्रथमा आहे. सहच्यामुळे वांछती आहे. हा हा, म्हणून वांछते. 14 पण घ्या तुम्ही आता. हा, मूर्ख है पंडित नहीं बडबड. हा, तुमचा आवाज गेला का? ते आवाज गेला बहुतेक. जय मला ताई. मूर्ख 14व. है मूर्ख है पंडित नहीं बड़बड़ाता. मूर्खः अस्ति पंडितः न जल्पति. जल्पति हे नवीन जल धातू गेलाय आपल्याला. जल म्हणजे ओके. विनाकारण बडबड करणे, अर्थहीन बोलणे ओके. म्हणजे बडबड करणे, जल. आणि हे मूर्ख. जो कोण पंडित जो आहे तो प्रथम पुरुष आहे, आणि हो, त्यामुळे ते क्रियापद वर्तमान काळातलं जलपती. जल्पति. हिंदी मधलं पण बडबड. मूर्खः अस्ति. मूर्ख हे पण प्रथमा एकवचन आहे, म्हणून अस्ति. राईट, करेक्ट. आनंद जोशी. वह कहाँ जाती है? सा कुत्र गच्छति. वहला सा आणि कुठ कहा म्हणजे कुत्र, आणि जाती है गच्छती. हे वह म्हणजे सा का घेतलं तुम्ही? वह म्हणजे सा का घेतला, सह का नाही घेतला? अनेक वचन आहे ना ते. नाही 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 नाही, तुम्ही जर वाक्य वाचलं ना, हे वह कहा जाती है, जाती, जातीवरून काय करता की ते स्त्रीलिंगी आहे. ती कुठे जाते. अच्छा अच्छा. वह कहा जाता है असतं तर ते पुल्लिंगी झालं असतं, मग ते सहपुत्र गोष्टीत झालं असतं. वह कहा जाती है म्हणजे ती कुठे जाते, म्हणून मग लिंगी हे सा सा. घेतलं. सह म्हणजे तो, सा म्हणजे ती. सा कुत्र गच्छती. कुत्र गच्छती. ओके, राईट. कल्याणी ताई 17व. हेलो. 17व. हाँ. उन लड़कियों में कौन चतुर है. आता इथे लडकियों में असल्यामुळे
इथे सप्तमी विभक्ती आपण वापरली. ओके. तासु तासु बालिकासु का हा. चतुराः भवति. हा मग आता इथे बालिका सु असल्यामुळे इकडे आपण भवती हे वापरलं. एकच मुलगी आहे ना, चतुर कोण कोण आहे म्हणून तिथे आपण भवती घेतलं. आता बालिका हे जरी बहुवचनी असलं, हा. बालिकासु हे जरी बहुवचनी असलं, पण आपल्याला तिथे विचारताना प्रश्न हा कोण आहे, कोण चतुर आहे असं विचारलं गेलं. म्हणून आपण तिथे बहुवचन न घेता भवती वापरले. बरोबर आहे. आणि उन लडकियों में हे जे आहे ते बहुवचन आहे. हा ओके. आणि उन हे जे आपण ते मध्यंतरी टेबल बघितले त्यामध्ये बघितलं हो. तर तासू सप्तमी आहे आणि स्त्रीलिंगी आहे, तर त्याचा एंड शब्द शू नसतो, तो सु असतो. आणि ते ता जे आहे ते स्त्रीलिंगीसाठी असतं. तासू म्हणजे त्या. आता बालिकासू म्हणजे बालिकांमध्येच मग ते एक प्रकारचं विशेषण आणि सर्वनाम दोन्ही पण आहे. ते तासू कोणत्या बालिका, त्या बालिकांमध्ये. मग जसं संस्कृतमध्ये केलं जातं, बालिकासू ही सप्तमी घेणं आवश्यक आहे, कारण मुलींमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुलींमध्ये करता बालिकासू झालं आणि त्या मुलींमध्ये करता सुद्धा आपल्याला तासू करणं आवश्यक आहे, कारण हे सर्वनाम असताना विशेषण सुद्धा आहे. हे तासू बालिकासू म्हणजे त्या मुलींमध्ये. दोनदा त्यांनी सप्तमी वापरली. हा, दोनदा वापरली. का वापरली? का दोनदा? बालिकासू हे बहुवचन आहे. लडकियों में बालिका म्हणजे एक मुलगी आणि बहुवचन घेण्याकरता बालिकासू झालं आणि बालिकासूचं विशेषण प्लस ते सर्वनाम घेण्याकरता तासू. त्याचं पण स्वरूप बदललं गेलं. बालिकासू आणि तासू. का म्हणजे कोण? कारण का जे आहे बहुवचनी आहे. चतुरा भवती. त्या बालिकांमध्ये असं आहे ना, त्यामुळे त्या बालिकांमध्ये चतुर कोण आहे त्यातली एकच चतुरला पाहिजे अपेक्षित आहे. म्हणून भवती जे आहे ते एक वचनी वर्तमान काळात घेतलं गेलंय. नाही तर बालिकासू घेतलं आपण भवंती घेतलं असतं, तर भवंती हे चुकीचं झालं असतं, कारण इथं अनेक मुली चतुरा अपेक्षित नाही. भवती. तासू बालिकासू का चतुरा भवती, त्या मुलींमध्ये कोण चतुर आहे असंच. ओके. आता हे कोण घेईल? रवींद्र दोषी घेतलं तुम्ही. हे दोन्ही दोन छोटेच वाक्य. एकच मिनिट राहिलंय. तो उनका घर कहाँ है, तेषाम गृहम कुत्र अस्ति. उनका आहे त्याच्यामुळे ते बहुवचन आहे आणि म्हणून ते 6 9 त्याचं तेषाम झालं. सप्तमी बहुवचन. सप्तमी बहुवचन. षष्ठी बहुवचन. षष्ठी त्यांचे. चाचीचे षष्ठी. सॉरी. आणि गृहम ते कर्म झालं, त्याच्यामुळे ते द्वितीय झालं. कुत्र कुठे. पुढचं उसमें दुर्गुण नहीं है, तस्मिन दुर्गुणाः न सन्ति. सहाचं पुन्हा एकदा. तस्मिन जे आहे ते त्यांच्यामध्ये, उसमे म्हणजे त्याच्यामध्ये, तस्मिन त्याच्यामध्ये. हे थोडस कन्फ्युजिंग आहे वाक्य. हे एक वचन आहे का बहुवचन आहे असं वाटतं ते. तस्मिन दुर्गुणः न सन्ति. उसमें दुर्गुण नाही आहे म्हणजे अनेक दुर्गुण. एक दुर्गुण किंवा अनेक दुर्गुण नाही आहेत. दुर्गुणः न सन्ति. दुर्गुणाः न सन्ति. ते बहुवचन. अशा रीतीने हे आपलं हिंदी ते संस्कृत भाषांतराचा आपण एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता हे तुम्हाला जेव्हा दिलं जाईल तेव्हा याचा पुन्हा एकदा अभ्यास करा. घरी पुस्तक असेल त्यामध्ये करून बघा. या पाठामध्ये काही श्लोक आहेत. 3 श्लोक आहे यामध्ये. ते जर असतील यावर तुमच्याकडे वाचून बघा. त्यातला पहिला श्लोक फक्त वाचतो मी. साधारण त्या श्लोकांचा जो भावार्थ आहे एकाच दिशेने आहे. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.